रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसतंय। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून लोणी काळभोर येथे सूर्यकांत काळभोर पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाला पाठिंबा म्हणून पूर्व हवेलीतील मराठा बांधवांनी लोणी काळभोर येथे मोर्चाचे आयोजन केले होते। 40 दिवसांचा अल्टिमेट मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता, मात्र तरी देखील सरकारने याची गांभीर्याने दखल न घेतल्याने मनोज जरांगे पाटील हे पुन्हा अमरण उपोषणाला बसलेत। त्याच पार्श्वभूमीवर लोणी काळभोर येथील सूर्यकांत काळभोर पाटील यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली आहे। पूर्व हवेलीतील काही गावांनी गावबंदचा निर्णय घेतलाय। अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व धर्मीय नागरिकांनी काळभोर यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। याच पार्श्वभूमीवर पूर्व हवेलीतील मराठा बांधवांनी मोर्चाचे आयोजन केले होते। यावेळी पूर्व हवेलीतील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते। मनोज जरांगे पाटील यांचं सराटी अंतरवाली ते उपोषण चालू आहे। गेल्या 7 दिवसापासून हे उपोषण आमरण उपोषण चालू आहे। खरं तर शासनाने आता लवकरात लवकर आमच्या सर्व मराठी बांधवांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने आता तयार झालं पाहिजे। खरं तर आज मी लोणी काळभोर या ठिकाणी या गावचे सुपुत्र सूर्यकांत काळभोर यांनी गेल्या 5 दिवसापासून आमरण उपोषण चालू केले आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा या मराठा समाजाला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं उपस्थित आहे। खरं तर शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे हीच विनंती या निमित्ताने मी करतो। समाज बांधव जालना येथे अंतरावली सराटी येथे उपोषणासाठी बसलेले मनोजी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपल्या लोणी काळभोरमध्ये आपले बंधू सहकारी सूर्यकांत अप्पा काळभोर हे गेल्या वेळेस देखील मनोजी जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस देखील सूर्यकांत अप्पांनी त्या ठिकाणी 3 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं होतं। त्याचप्रमाणे ज्यावेळेस सरकारने मनोजी जरांगे पाटलांना विनंती केली की 30 दिवसाच्या त्या ठिकाणी मुदत द्या, जरांगे पाटलांनी ती विनंती मान्य करून मोठ्या मनाने 30 दिवसाचे 40 दिवस या ठिकाणी सरकारला दिले, परंतु 40 दिवसानंतरही या सरकारला त्या ठिकाणी जाग आली नाही आणि 40 दिवसानंतर जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसले। त्यानंतर आपले बंधू सूर्यकांत अप्पा देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेले। आजचा 5वा दिवस आहे। जवळपास 1.5 महिना झाला त्यांनी आरक्षणासाठी या ठिकाणी पायामध्ये चप्पल देखील घातली नाही। निश्चितपणानं आपल्या सर्व गावकरी बांधवांनी या ठिकाणी विनंती केली होती की अप्पा या ठिकाणी पाणी तरी घ्या, परंतु पाणी देखील त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं नाहीये। हे सरकार कधी जागा होणार आहे? जवळपास 58 मोर्चे मराठा बांधवांनी त्या ठिकाणी काढले। अत्यंत शांत स्वरूपामध्ये हे मोर्चे त्या ठिकाणी झाले। जगामध्ये या मोर्चांची त्या ठिकाणी नोंद गेली तरी आपल्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं नाही, परंतु आता नाही तर कधीच नाही अशा पद्धतीची वेळ आपल्यावरती आलेली आणि आता जर आरक्षण मिळालं नाही तर परत कधीच मिळणार नाही। मी या निष्क्रिय सरकारला या ठिकाणी विनंती करतो की लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी आरक्षण देऊन या गोरगरिबांचे जे या आरक्षणामध्ये बळी जाणार आहेत ते बळी जाणं देखील या ठिकाणी आपण निश्चितपणे थांबवलं पाहिजे आणि लवकरात लवकर मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे। गेल्या 8 दिवसापासून अंतरवाली सराटी या ठिकाणी एक मराठ्यांचा संघर्ष योद्धा अन्न आणि पाण्याचा त्याग करून मराठा समाजाला न्याय आणि हक्कासाठी त्या ठिकाणी लढा देत आहे। या लढ्याच्या समर्थनार्थ आपले गावचे सुपुत्र सूर्यकांत अप्पा काळभोर या ठिकाणी गेले 6 दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग करून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी लोणी काळभोर या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत। या आंदोलनाला लोणी काळभोर ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने त्या ठिकाणी पाठिंबा देण्यात येत आहे। जर सरकारने या आंदोलनाची तीव्रतेने जर दखल घेतली नाही तर इथून पुढे महाराष्ट्रामध्ये काय घडेल हा इतिहासच सांगू शकेल। खरं तर
या ठिकाणी आम्हाला सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी एक काळजी वाटत आहे की आंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी अन्न पाण्या वाचून लढत आहे. त्यांच्या जीवाचं काही कमी झालं तर आम्हाला असलं आरक्षण मिळेल तर काय फायदा होणार. खरं तर लाख मिळले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा त्या ठिकाणी चालला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाज एकवटलेला आहे. त्यामुळे त्यांचा जीव खूप महत्त्वाचा आहे आणि या मराठा समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी अन्न पाणी घेतलं पाहिजे आणि ते जर कमी जास्त झालं तर या गोष्टीला सरकार जबाबदार राहणार आहे. तिथून पुढं काय होईल महाराष्ट्रात याची कल्पना देखील होऊ शकत नाही. सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी या आंदोलनाची दखल घेऊन सकल मराठा समाजाला त्या ठिकाणी कोणगी दाखले सरसकट देऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आम्ही सर्व लोणी काळभोर आणि कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या सरकारचा जाहीर असा निषेध करतो. काळभोर यांनी अंतरावली येथे जे जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जे उपोषण केलेलं आहे आणि आज बीडमध्ये तुम्ही बघताय की ह्या आंदोलनाला एक तीव्र वळण लागलेलं असताना आमदारांचे घरं असतील किंवा राजकीय लोकांचे घरं असतील, काल पाटील साहेबांनी जो खासदार यांनी जो दिलेला राजीनामा आहे केंद्रामध्ये जाऊन आज ते आपल्या मराठा आरक्षणाबद्दल जे काही त्यांचं मत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु या झोपलेल्या सरकारला उठवणार कोण? आज मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही. प्रत्येक मराठा बांधवाच्या घरातील प्रत्येक जण महाराष्ट्रातील उठून पेटलेला प्रत्येक बांधव हा आरक्षणासाठी पुढे येत असताना प्रत्येक गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना जी काही राजकीय बंदी होत आहे, गावामध्ये येण्यासाठी जी काही बंदी आम्ही करत आहोत, ही करत असताना देखील या संपूर्ण राजकीय नेत्यांना, आमदारांना, खासदारांना एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन यामध्ये 40 दिवसाचा त्यांनी अवधी घेऊन देखील त्यांचा कसला अभ्यास चाललेला आहे आणि हा अभ्यास पूर्ण होत नाही. परंतु आता महाराष्ट्र पेटलेला आहे आणि या आजचा दिवस जात असताना काल जे मुख्यमंत्र्यांचं आजचं देखील स्टेटमेंट जे झालेलं आहे 24 मिनिटाचे जरांगे पाटलांशी जे काही बोलणं झालेलं आहे, यानंतर सुद्धा जर त्यांना जाग येत नसेल तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही. आज लोणी काळभोर असेल, लोणी काळभोरच्या जवळपासचे जे गावं आहेत याच्यामध्ये देखील कडकडीत बंद ठेवून आज आमचे बंधू जे काही पाणी सुद्धा त्यांनी आतापर्यंत प्राशन केलेलं नाही आणि जरांगे पाटलांनी सुद्धा आतापर्यंत पाणी घेतलेलं नाही. प्रत्येक ठिकाणी कालपर्यंत 48 ज्या आत्महत्या झालेल्या आहेत. आम्ही मराठा आरक्षण फक्त मागतोय. ज्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत हे फक्त मराठा आरक्षणासाठी जर जागे होत आहेत आणि या सरकारला जर ती जाग येत नसेल तर इथून पुढच्या काळामध्ये हे तीव्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या सर्व महिला भगिनी देखील या आरक्षणामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त हे आंदोलन तीव्र करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि आमच्या महिलांच्या वतीने आम्ही या सरकारचा तीव्र निषेध करतोय. या शब्दामध्ये बोलत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.